मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संगठन वासिम जिला के माननीय बालाजी पाटिल चारकुरकर की ओर से सभी युवा प्रशिक्षुओं के संगठन के माध्यम से 4 जुलाई 2025 को मुंबई में पदयात्रा की योजना बनाने के लिए वासिम से यात्रा शुरू हुई। 4 जुलाई 2025 को संत गजानन महाराज संस्थान मालेगांव में युवा प्रशिक्षु संगठन के माननीय जिला अध्यक्ष सूरज अवचार की अध्यक्षता में तथा कार्यक्रम के मुख्य अतिथि एवं मार्गदर्शक माननीय बालाजी पाटिल चारकुरकर साहब के नेतृत्व में बैठक हुई। बैठक का मुख्य विषय आने वाले भविष्य में प्रशिक्षुओं को स्थायी रोजगार कैसे उपलब्ध कराए जाए यह रहा। माननीय प्रवक्ता दादाराव सितोले, उपाध्यक्ष अमोल मुठल ने अपने विचार व्यक्त किए। बालाजी पाटिल चारकुरकर ने प्रशिक्षुओं से आश्वासन दिया कि 14 जुलाई 2025 को मुंबई में होने वाले एक दिवसीय छात्र मोर्चा में वासिम के प्रशिक्षु एकजुट हो और कम से कम आधे प्रशिक्षु उनके साथ हो। इस अवसर पर कार्यक्रम का संचालन मोहन सिंह खान ने किया। सागर वाली, मुंदे काका, अमोल नानोटे, अलीम शाह, मनोज देशमुख, प्रवीण भिंडेकर, गुरुजन चैनल के महेश देवले, रामेश्वर नवगरे, मालेगांव तालुका और वासिम जिले के सभी प्रमुख पदाधिकारी, महिलाएं और बहनें उपस्थित थी। इलेक्शन पिरियड मध्ये यांनी आमच्यासाठी एक चांगला फंडा आणला, तो म्हणजे युवा प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करून घेतलं त्यांनी आणि आमच्या हाताला काम दिलं। या सरकारचा आम्ही पहिले सर्वप्रथम धन्यवाद मानतो की सरकार, तुम्ही आमच्यासारख्या बेरोजगार तरुणांना, शेतकऱ्याच्या मुलांना, या कामगारांच्या मुलांना तुम्ही रोजगार दिला आणि कामाला लावलं, त्याच्याबद्दल मी सरकार तुमचं धन्यवाद मानतो किंवा आभार मानतो। पण सरकार, तुम्ही जे आम्हाला प्रशिक्षण दिले, ते प्रशिक्षणामध्ये जाऊन आम्ही 6 महिने खरोखर आम्ही जीवाच्या तडीनं काम करतोय, आम्ही वर्ग चांगला सांभाळतोय, आम्ही एका परमनंट शिक्षकासारखं तेवढंच काम करतोय आणि तेवढ्याच पोटतिडकीनं काम करतोय। सरकार, तुम्ही जे दिलेलं मानधन आहे, ते मानधन आम्ही त्या मानधनावर खुश आहोत आणि ते मानधनामध्ये आम्ही काम पण करत आहोत। पण तुम्ही दिलेलं प्रशिक्षण हे आम्हाला आमच्या जीवनाच्या उपयोगी आहे का आमचं मरण आम्हाला तुम्ही ठरवून दिलेलं आहे? सरकार, तुम्ही आम्हाला सांगावं। बंड्या महाराष्ट्रामध्ये 1 लाखाहून जास्त प्रशिक्षणार्थी आज प्रशिक्षण घेऊन बेरोजगारीच्या वेळेला वाटेवर आलेला आहे। सरकार, तुम्ही आमचं बोट धरले तरी खरं समोर नेण्यासाठी का आम्हाला दरीमध्ये लोटण्यासाठी? सरकार, आम्हाला मायबाप तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आम्हाला हे प्रशिक्षण दिलंय खरंय, तुम्ही 6 महिने प्रशिक्षण देऊन आम्हाला ते प्रमाणपत्र देणार होते खरे, पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, आम्ही तुम्हाला आमची वेदना सांगितली, आमची व्यथा सांगितली, तर खरंय, मानधन पण दिलंय तर खरंय, पण या प्रशिक्षण आता करायचं काय? या सर्टिफिकेटचा उपयोग मिळणार तर सर कुठं? त्याचाच विचार करून सर तुम्ही मायबाप आम्हाला पुन्हा 5 महिने दिले, तुमचे पुन्हा आम्ही एकदा या बंद्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्व युवा प्रशिक्षणार्थीच्या तर्फे तुम्हाला